केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत। आज महायुतीच्या नेत्यांशी शहा यांची बैठक होण्याची सुद्धा शक्यता दिसते। नाशिक रायगडचा तिढा सुटणार का, या बैठकीच्या माध्यमातून हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अमित शहा केंद्रीय पश्चिम विभागीय बैठकीला सुद्धा उपस्थित राहणार। जनसेवा बँकेच्या हिरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमाला सुद्धा त्यांची प्रमुख उपस्थिती असेल। बालेवाडी येथे महाआवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रमाला सुद्धा त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। अमित शहाच्या कोर्टात आता रायगड आणि नाशिकचा वाद गेलाय। मला असं वाटलं की पालकमंत्री पदाचा वाद इथं सोडवायला आला होता का प्रश्न विचारतो। मला असं वाटतं की अमित शहा साहेबांबरोबर जी काही शिंदे साहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये जी काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे। केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते 20 लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहिती नाही। सकाळी 11 वाजता पश्चिम गृह विभागाची कोरेगाव पार्क येथे बैठक पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता हडपसरमधील सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला अमित शहा उपस्थित असतील। सायंकाळी 5 वाजता बालवाडीत प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना ते वाटप सुद्धा करतील। तर अमित शहा यांच्या दौऱ्याचं आपण स्वरूप बघत होतो।